नमस्कार, आपण पाहत आहात SB9 मराठी। पाहुयात आजच्या विशेष घडामोडी। नमस्कार। आता बातमी समोर येतेय तासगाव तहसीलदार कार्यालय या ठिकाणाहून। दलित पॅंथर सेना यांच्या माध्यमातून संजय शिरसाट सामाजिक न्यायमंत्री महाराष्ट्र यांचा संविधानातील ॲट्रॉसिटी कायदा यामध्ये निर्विचार वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांचा जाहीर निषेध दलित पॅंथर सेनेच्या माध्यमातून करण्यात आला। यावेळी प्रशांत केदार यांनी सांगितलं की समाजातील दुर्बळ भटक्या विमुक्त जातीवरती हा अन्याय आहे, गुन्हेगारीला वढावं देत आहात, अशी भूमिका यावेळी प्रशांत केदार यांनी मांडली। यावेळी त्यांचा जाहीर निषेधसाठी तासगाव तहसीलदार कार्यालय यांना निवेदन देत त्यांची भूमिका त्यांनी मांडली। या निदर्शनावेळी राज्य अध्यक्षा प्रमिला गावडे, राज्य संपर्क प्रमुख युनुस कोल्हापुरे, जिल्हाध्यक्षा विजयाताई माळी, निशांत आवळेकर, अंकुश केंगार, ऋषिकेश गुजले, सृष्टी कांबळे, गुरुनाथ धाबडे, राहुल साठे, नितीन जाधव, वालेकर, पूर्वेश खाडे, गोवरेश दोडमणी आदी उपस्थित होते। पाहूया त्याविषयी अधिक माहिती SB9 मराठी तासगाव। नमस्कार, मी सुजित खोत, आपण पाहतात SB9 मराठी। SB9 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज तासगाव तहसीलदार कार्यालय या ठिकाणी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या संविधानामधील तरतुदी संदर्भामध्ये ज्या वक्तव्यावरती आज राष्ट्रीय दलित पॅंथर सेना यांच्या माध्यमातून जाहीर निषेध व्यक्त करण्यात येतो आहे। आज आपल्याबरोबर प्रशांत केदार आहेत, आज आपण त्यांची थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेऊ। नमस्ते। नमस्ते। आज या ठिकाणी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावरती आपण निषेध व्यक्त करत आहे। काय भूमिका असेल निषेधाची आणि पुढील आंदोलनाची पार्श्वभूमी तुमची काय असेल? राज्याचे सामाजिक न्यायमंत्री जे माननीय संजय शिरसाट साहेब आहेत, यांनी काल परवा अधिवेशनामध्ये अशा पद्धतीचं विधान केलं की ॲट्रॉसिटी ॲक्ट जो आहे त्या ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये तातडीनं आरोपींना अटक करून मग नंतर पुढे तपासाची प्रक्रिया होती। म्हणजे प्रथमतः आरोपींना अटक करायचं ही तरतूद असताना संजय शिरसाट साहेब म्हणतात की आता इथून पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीची अटक होणार नाही, प्रथमतः त्याची चौकशी होईल, तपासणी होईल, त्या तपासाचा अहवाल समोर येईल आणि अहवालानंतर त्या आरोपींना अटक करायचं की नाही ते ठरवलं जाईल। याचा अर्थ असा आहे की जे कोणी या संदर्भात गोरगरीब दलित आणि आदिवासींच्यावर अन्याय अत्याचार करतील त्यांना एक प्रकारे अन्याय करण्यासाठी रान मोकळं करण्यासारखं आहे। येणाऱ्या काळामध्ये जर अशा पद्धतीचं जर काय कायद्याची अंमलबजावणी झालीच तर भविष्यामध्ये महाराष्ट्रातील आणि देशातील दलितांच्यावरती मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होतील आणि ॲट्रॉसिटीचे अनेक प्रकरणं निदर्शनास येतील। यामुळं संजय शिरसाट साहेबांना हे माहीत पाहिजे होते की हा कायदा केंद्राचा कायदा आहे, याच्यामध्ये राज्य सरकारला कोणतेही बदल करण्याचे अधिकार नाहीत। केंद्रीय कायद्यामध्ये जी काही तरतुदी दिल्या आहेत, ज्या काही बाबी दिल्या आहेत, त्या बाबींचं अनुषंगानं फक्त त्यांनी अंमलबजावणी करायचं काम हे राज्य सरकारचं आहे। परंतु राज्य सरकारचे मंत्री काय सांगतायत की आम्ही येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीनं आरोपींना अटक करणार नाही याच्यामध्ये। अरे म्हणजे केंद्र सरकारचे जे काही मूलभूत नियम आहेत या कायद्यांसंदर्भातले त्याचं तुम्ही उल्लंघन कसं काय करू शकताय? म्हणजे राज्य हे केंद्र सरकारच्या पेक्षाही मोठं आहे का? केंद्रानं जो कायदा केला आहे त्याच्याहीपेक्षा राज्य सरकार मोठं आहे का असं त्यांना वाटतंय का? म्हणजे संजय शिरसाट साहेबांनी प्रथमतः हा ॲट्रॉसिटी ॲक्ट समजून घेणं गरजेचं आहे। ॲट्रॉसिटी ॲक्ट काय सांगतोय ह्याचा अभ्यास त्यांनी प्रथम करावा आणि मग या संदर्भात जर त्यांना काही विधानं करायची असतील तर त्यांनी ती खुलेआम करावीत। प्रथमतः या ठिकाणी माननीय संजय शिरसाट साहेब यांचा आम्ही संघटनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो। आज या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आम्ही त्यांचा निषेध करण्यासाठी सर्वांनी दंडाला काळ्या फिती बांधून त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केलेला आहे। परंतु येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीनं ॲट्रॉसिटी ॲक्टमधील आरोपींना तात्काळ अटक करण्याची जी तरतूद आहे ती शिथिल करू नये आणि जर तशा पद्धतीची जर काय भूमिका राज्य सरकार घेत असेल किंवा सामाजिक न्याय विभाग घेत असेल तर राष्ट्रीय पॅंथर सेनेच्या वतीनं पूर्ण राज्यभर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल। हा निषेध हा फक्त एक तात्पुरता ट्रेलर आहे म्हणून समजून घ्या। वेळीच या ठिकाणी जर राज्य सरकारनं ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये जी आरोपींना तात्काळ अटक करण्याची जी प्रक्रिया पूर्वी होती तीच प्रक्रिया आणि तोच कायदा पूर्ववत आणि तसाच ठेवावा आणि जैसे ते ठेवावा। कोणत्याही पद्धतीनं आरोपींना रान मोकळं मिळेल, आरोपींना कुठंतरी भीती राहणार नाही, आरोपींना अन्याय अत्याचार करण्यासाठी वाव मिळेल अशा पद्धतीची भूमिका कोणतीही राज्य सरकारनं घेऊ नये। येणाऱ्या काळामध्ये तात्काळ आहे जैसे ते ॲट्रॉसिटी कायदा ठेवावा, तरतुदीच्या केंद्र सरकारनं दिल्या आहेत त्या राबवाव्यात, अन्यथा पूर्ण महाराष्ट्र भविष्यात पेटल्याशिवाय राहणार नाही याची दक्षता राज्य सरकारनं घ्यावी। एकंदरीत पाहायला गेलं तर समाजामध्ये जो काही सामाजिक वर्ग आहे, दलित असतील किंवा भटक्या विमुक्त जाती आहेत, यांच्या अनुषंगाने
आपली भूमिका अशी आहे की समाजामध्ये गुन्हेगारीला वाव देण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री यांनी अशा पद्धतीचं पाऊल उचललं आहे. तर आपली भूमिका काय असेल या संदर्भात? पहिली गोष्ट म्हणजे काय आहे की अट्रॉसिटी ॲक्ट हा केंद्राचा आहे, म्हणजे हा केंद्राचा कायदा आहे. राज्य सरकारनं त्याची अंमलबजावणी करायची आहे. म्हणजे तुम्हाला ही अंमलबजावणी करण्याचे अधिकार असताना तुम्ही स्वतःहून त्याच्यामध्ये बदल कसे काय करताय, आणि ते बदल करण्यासाठी ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदींचं पालन कुठं आहे? म्हणजे कुणीतरी आपण मंत्री आहोत आणि मंत्री म्हणून तिथं बसलोय, परंतु त्या कायद्याचा अभ्यास न करता काहीतरी चुकीचे स्टेटमेंट करून त्या समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं दूषित वातावरण निर्माण करायचं, त्या दलित बांधवांच्यामध्ये वेगळा मेसेज पसरवायचा आणि एक प्रकारचं सामाजिक असंतुलन समाजामध्ये दूषित वातावरण करायचं, हे योग्य नाही. त्यामुळे त्यांनी प्रथमतः अभ्यास करावा आणि अशा पद्धतीचे कुठलंही जाहीर स्टेटमेंट करण्यापूर्वी त्याचा अभ्यास करायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. धन्यवाद साहेब दिलेल्या माहितीबद्दल. आपण पाहिलं कशा पद्धतीने सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा दलित पॅंथर सेनेच्या वतीनं तासगाव या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. समाजामधील काही तेढ आहेत ते निर्माण न करता समाजामध्ये भीतीचे किंवा गुन्हेगारांना वाव न देता योग्य तो कायदा ॲट्रॉसिटीचा संविधानाच्या अनुषंगाने जो चालू आहे तो चालू ठेवावा, अशी भूमिका आज प्रशांत केदार यांनी तासगाव या ठिकाणी मांडलेली आहे. कॅमेरामॅन गणेशसह मी सुजित खोत, SB9 मराठी, तासगाव. धन्यवाद.